झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात सप्तशृंगी पोलीस कॉलनीत धाडशी चोरी, पोलिसाच्याच घरावर चोरट्यांचा डल्ला, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध मोहीम सुरू। धुळे शहराच्या देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सप्तशृंगी पोलीस कॉलनीत चोरट्यांनी पोलिसाच्याच घरावर डल्ला मारला। यात 18 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 15,000ची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे हा भाग पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी राखीव असूनही चोरट्यांनी निर्भयपणे चोरी केली। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। तुषार चित्ते हे पोलीस अधीक्षक कार्यालयातील वायरलेस विभागात कार्यरत असून सप्तशृंगी पोलीस कॉलनीत त्यांच्या कुटुंबासह राहतात। त्यांचे वडील प्रकाश मगन चित्ते हे काही दिवसांसाठी बाहेर गावी गेले होते। त्यांची गैरहजेरी पाहून चोरट्यांनी ही संधी साधली। रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। घरात कोणीही नसल्याचा अंदाज घेत त्यांनी कपाट उघडून त्यातील 18 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 15,000 रुपयांची रोकड घेऊन पलायन केले। या दरम्यान शेजाऱ्यांना काही संशयास्पद हालचाली जाणवल्या। काहींनी घराबाहेर येऊन पाहिले असता 2 चोरटे वेगाने पळून जात असल्याचे दिसले। मात्र अंधाराचा फायदा घेत ते कुठल्या दिशेने पसार झाले हे स्पष्ट होऊ शकलेले नाही। घटनेची माहिती मिळताच पश्चिम पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। चोरीचा तपास जलद गतीने होण्यासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले। पोलीस शेजारील नागरिकांकडून माहिती घेत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।